Today we will study numericals on measurement of three-phase power. That is, we use the methods of 1 wattmeter method, 3 wattmeter method and 2 wattmeter method. In that we will study the numericals. Let us take one example. 3 identical coils, each of 4.2 plus 0.56 ohms, are connected in star across 415 volt 3 phase 50 hertz supply. Find first V phase, I phase and third the 2 wattmeter readings W1 and W2 when they are connected to measure total power. म्हणजे 2 wattmeter स्टार कनेक्टेड 4.2 प्लस 0.56 असा इम्पिडन्स तिन्ही फेजमध्ये इक्वल आहे. अशा वेळी आपण जोडलेला आहे. तर आपल्याला व्ही फेज, आय फेज आणि W1 W2 शोधायचे. आता आपल्याला फॉर्म्युला माहित आहे W1 साठी, W2 साठीचे. आता आपण सोल्युशन जे दिलेली क्वांटिटी गिवन आहे ते लिहूया. गिवन टू फाइंड व्ही फेज, आय फेज अँड W1 W2 आपल्याला दिलेल्या क्वांटिटी आहेत VL इक्वल टू 415 व्होल्ट आणि Z इक्वल टू 4.2 प्लस 0.56 ओम. आता आपल्याला VL दिलेला आहे. VL इक्वल टू √3 व्ही फेज असं स्टार कनेक्शन साठीचं आपलं लाईन व्होल्टेज इक्वल टू √3 टाइम्स व्ही फेज असं व्होल्टेज इक्वेशन असेल. तर व्ही फेज इक्वल टू VL बाय √3 म्हणजे 415 भागिले √3 1.73. तर हे व्होल्टेज पर फेज येते 239.6 व्होल्ट. तर आपल्याला हे व्ही फेज काढायला सांगितलं होतं. तर पहिला आन्सर आहे 239.6 व्होल्ट. पॉईंट झेड फेज. तर आय फेज काढायसाठी आपल्याला व्ही फेज माहित आहे. झेड फेज इक्वल टू 4.2 प्लस 5.6. आता ह्या झेड फेजचा म्हणजे रेक्टँग्युलर फॉर्म मधला पोलर याचं मॉड्युलस काढलं स्क्वेअर रूट ऑफ 4.2 स्क्वेअर प्लस 5.6 स्क्वेअर तर हे 7 ओहम येते. म्हणजे 7 ओहम. मग आता हा 7 ओहम माहीत झाला तर व्ही फेज इक्वल टू आय फेज इंटू झेड फेज म्हणजेच आय फेज इक्वल टू हे व्ही फेज 239.6 डिवायडेड बाय जर झेड 7 केलं तर आपल्याला 34.23 एम्पियर असा फेज करंट आय फेज मिळतो. हे आपलं सेकंड आन्सर. आता आपल्याला पॉवर फॅक्टर अँगल काढायचा आहे. तर इथं आता हे प्रिंटिंग 4 म्हणण्यापेक्षा हे फाय लिहिता आलेलं नाही. हे फाय आहे. फाय इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ झेड बाय आर. झेड काय आहे 5.6, आर काय एक्स काय 5.6, टॅन इनव्हर्स ऑफ एक्स बाय आर 5.6 डिवाइड बाय 4.2. तर हे टॅन इनव्हर्स ऑफ एक्स बाय आर वरनं पॉवर ट्रायंगलच्या इम्पिडन्स ट्रायंगलच्या आपल्याला फाय अँगल मिळतोय 53.13 डिग्रीज. आता हा अँगल आपल्याला वॅटमीटरचे फॉर्म्युला माहिती आहे. W1 इक्वल टू VL cos ऑफ 30 मायनस फाय. आता हे फाय 4 इक्वल टू ग्रेटर दॅन असं हे सिम्बॉल इथं वापरला आहे. तर तो 30 मायनस फाय आहे. VL 415, IL आपल्याला माहिती आहे 34.23 कॉस ऑफ 30 मायनस दिलेला पॉवर फॅक्टर अँगल 53.13 डिग्री. तर याचा आन्सर मिळत आहे 13,063.5. तर हे आपलं फर्स्ट ट्रेडिंग W1 होतं. आता W2 VL cos ऑफ 30 प्लस फाय. W2 इक्वल टू 415 मल्टिप्लाइड बाय IL इज 34.23 इंटू कोसाइन ऑफ 30 प्लस 53.13. तर याचा आन्सर W2 मिळते आपल्याला 1699 वॅट्स. तर अशा पद्धतीने आपल्याला दिलेली सगळे आन्सर व्ही फेज, आय फेज, W1 W2 आपल्याला मिळाले. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. When 2 wattmeters are connected to measure the power supplied to a 3-phase 500 volt circuit, indicates the total input to be 10 kilowatt. म्हणजे P input इनी 10 kilowatt दिलेला आहे. The power factor is 0.3 lagging म्हणजे cos 5.3 lagging दिलेलं आहे. Find the readings on each wattmeter. आपल्याला मागच्या एक्झाम्पल सारखंच W1 इक्वल टू √3 VL IL cos of 30 minus phi and W2 equal to √3 VL IL cos of 30 plus phi. हे सरळ साधे दोन इक्वेशन शोधायचे आहेत. आता दिलेल्या एक्झाम्पल मध्ये VL दिले 500 व्होल्ट, P इनपुट सांगितलं 10 किलोवॅट, cos phi दिलाय 0.3 लॅगिंग. कॅल्क्युलेट करायचं आहे W1 आणि W2.
स्टेप 1 आपली काय असेल, फाइंड आय एल फ्रॉम पी. आय एल फाइंड आउट करता येईल. स्टेप सेकंड आहे फाइंड फाय, कारण या फॉर्म्युल्यात आपल्याला W1 आणि W2 च्या फाय लागणार आहे, तर तो काढता येईल आपल्याला. नेक्स्ट आपल्याला फाइंड W1 VLIL cos of 30 minus 5 and W2 equal to VLIL cos of 30 plus 5. तर पहिल्यांदा आपण IL बघूया. टोटल इनपुट पॉवर VN इक्वल टू √3 VLIL cos of 5. इथं पण 5 जरा प्रिंट करलेलं नाही व्यवस्थित. 10 into 10 raised to 3 equal to square root of 3 multiplied by 500 into IL into 0.3 cos 5.3 आहे माहिती आहे. याच्यावरून आपल्याला IL इक्वल टू 30.49 अँपिअर असं आन्सर मिळालं ILचं. आता आपल्याला फाय पाहिजे, मग कॉस 5.3 दिलाय, तर आपल्याला कॉस फाय इक्वल टू, इथं फाय हे थोडा वेगळा सिम्बॉल दिसतोय आणि हा वेगळा, इतर हे जरासं कन्व्हर्शन मधून हे समजून घ्या की हे फायच आहे दोन्ही. तर कॉस फाय इक्वल टू 0.3, तर फाय इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 0.3 इक्वल टू 72.554 डिग्रीज, हे असं आपलं आन्सर असेल. आता W1चा फॉर्म्युला सोपा आहे. VLIL cos ऑफ 30 मायनस फाय, VL 500 व्होल्ट, IL हा 38.49 cos ऑफ 30 मायनस 72.54 डिग्री. तर ह्या क्वांटिटीज पुट आउट कॅल्क्युलेटरवरून आपल्याला आन्सर मिळेल W1 इक्वल टू, तुम्ही हे कॅल्क्युलेट करून बघावं अशी अपेक्षा आहे, कारण नुसतं मी सांगतोय तसं हू म्हणत गेलात तर तुम्ही नेमका कुठला फॉर्म्युला वापरला आणि त्यावेळी कोसाईन वापरायचं होतं ते तुमच्या कॅल्क्युलेटरवर कुठं आहे हे एक्झामच्या वेळी तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे. तर हे उत्तर बरोबरच आहे, तुम्ही फक्त तुमच्या कॅल्क्युलेटरवर प्रॅक्टिस करून बघा की हे मल्टिप्लिकेशन करून कोसाईनचं कॉस ऑफ 30 मायनस 72 मायनस 54, तर हे पहिल्यांदा तुम्ही 30 मायनस 72.54 कारण मग कोसाईन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला हे आन्सर मिळेल. मल्टिप्लाइड बाय हे IL आणि मल्टिप्लाइड बाय VL असं करा, म्हणजे तुम्हाला हे W1 आन्सर परफेक्ट मिळेल. 14,179.28 वॅट्स. तर W2 साठी सेम फॉर्म्युला, VLIL cos ऑफ 30 प्लस फाय, तो 30 मायनस फाय आहे त्याऐवजी 30 प्लस फाय, दोन्ही फॉर्म्युले पार्ट आहेत आपल्याला. तर W2 इक्वल टू 500 इंटू 38.49 इंटू कोसाईन ऑफ 30 प्लस 72.54. W2 इक्वल टू 500 इंटू 38.49 इंटू 0.2171. तर हे उत्तर आहे -4179.28 वॅट्स. आता आपण या लेक्चरमध्ये शेवटचं एक एक्झाम्पल असं बघूया की अ 3 फेज 500 वोल्ट मोटर लोड हॅज अ पॉवर फॅक्टर ऑफ 0.4. आता ही 3 फेज म्हणजे 3 फेज इंडक्शन मोटरच आहे, पॉवर फॅक्टर 0.4 आहे. आता ह्या इंडक्शन मोटरला आपल्याला 2 वॅटमीटर जोडलेले आहेत. 2 वॅटमीटर्स कनेक्टेड टू मेजर द इनपुट W1 W2. ते शो द इनपुट टू बी 30 किलोवॅट. फाइंड द रिडिंग्स ऑफ ईच इन्स्ट्रुमेंट. तर दोन्ही मिळून 30 किलोवॅट आहे इनपुट. तर W1 W2 इंडिव्हिज्युअल काय दाखवतील, VL माहित आहे, PF मागासारखंच एक्झाम्पल आहे, फक्त इथं इंडक्शन मोटर आहे, असं म्हणजे मोटर आहे लोड एवढं सांगितलं. तर मागासारखंच पुन्हा एक्झाम्पल, P in इक्वल टू √3 VLIL cos फाय, IL इक्वल टू P in डिवायडेड बाय √3 VLIL. आता हे VL इंटू कॉस फाय, हे P in काय आहे तर 30 किलोवॅट, म्हणजे 30 इंटू 10 raised to 3 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 3 इंटू VL 500 इंटू कॉस 5.4. तर हे उत्तर येत आहे 86.6 अँपियर. आता आपण कॉस 5 वरून 5 फाइंड आउट करूया. तर 5 इक्वल टू 66.42 डिग्री मिळतोय, कारण कॉस 5.4 आहे, तर त्यावरनं 5 इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 0.4 केलं तर 66.42 डिग्री मिळतो. आता हा अँगल आपण W1 मध्ये टाकूया, VLIL cos ऑफ 30 मायनस फाय, 30 मायनस हा 66.42, तर हे उत्तर येत आहे 34,842.93 वॅट. तर हा W1 मिळाला. W2 VLIL cos ऑफ 30 प्लस फाय, तर 500 इंटू 86.6 इंटू कॉसाइन ऑफ 30 प्लस 66.42 इक्वल टू -4841.62 वॅट्स. तर हे अशा पद्धतीनं आपण हे 3 एक्झाम्पल बघितले.